नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. महाराष्ट्र नवनिर्माणच्या मालिकेतला तिसरा भाग आम्ही करतो आहे आणि जालन्यात आहे. आणि त्यावेळेला श्री मनोज जरांगे पाटील यांच्या थांबू दे थोडा वेळ. त्यांच्या अंतरवली सराठी इथेच आहे. पाटील, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. थँक्यू. सो असं आहे की एक महत्त्वाचं आंदोलन पुन्हा त्यांनी घोषित केलं आहे. याच्यात काही बदल नाही ना? आता काय बदल? बदलाचं काय संबंध? 29ला होणारच. तुम्हाला तर खोटं बोलून मग काय जमान इथून मागचं सगळं खोटं ठरणार. त्यामुळे अंतरवालीतच होणार. पण मुंबईची वेळ येऊ देऊ नये, मात्र हे पण तुम्हाला सांगायला नाही विसरणार. मुंबईची वेळ येऊ देऊ नये सरकार. आणि कसं करणार आहात ते? आणि मग आता जर त्यांना संपवायचंच असंच जर त्यांचा अजेंडा असेल, मराठा समाजाचे पोरं त्यांना जर आता पातकच करायचं ठरवलं आहे त्यांनी, असून द्यायचं नाही. आम्ही ओबीसीचं मागतच नाहीत, आमच्या नोंदी असून द्यायच्याच नाही. तर मग आता ही तळतळाट जर त्यांना घ्यायचंच असं गोरगरिबांच्या लेकराचं, तर त्याला माझा नाही विलाज. मग विलाजत नाही. मुंबईला मग जायची वेळ येऊ देऊ नये, मग जावंच लागेल. आमची इच्छा नाही, त्यांची इच्छाच जर असेल तर त्याला विलाजत नाही. मग नाही कोणी रोखू शकत. हे मागच्या वेळेला तुम्ही उन्हात बसले होते, ह्या वेळेला अंतरवलीतच उपोषण कुठं करायचं? काय न्याय? मला काय न्याय घ्यायचा? आता कुठं ऊन आहे? पण हे खूप अवघड उपोषण होणार आहे. हे आंदोलन खूप अवघड होणार आहे. म्हणजे कळलं आता पुढं तुमच्या लक्षात येईल ते. हे खूप टोकाचं होणार आहे. आता वेळ येऊ देऊ नये मुंबईला यायची, त्याला विलाज नाही. पण मग आता ह्यामध्ये तुम्ही घोषित केल्यापासून कुणी सरकारतर्फे बोलते तुमचे? ते काय चालूच आहे त्यांचं. आता बोला तर किती दिवस, त्याला पण किंमत आहे ना. किती दिवस बोलणार तुम्ही? आम्ही किती दिवस तुम्हाला वेळ देणार? तुम्ही हसते खेळते मराठ्यांचे संसार जर मोडायचं ठरवलं, तर आम्हाला पण काहीतरी मर्यादा असतील, काहीतरी क्षमता असतील. आम्ही किती दिवस सहन करायचं? हसते खेळते लेकरं बाळांचं आयुष्यच तुम्ही बरबाद करायला निघाला. का म्हणून सहन करायचं? कशामुळं? एकतर तुम्ही आम्हाला आयुष्यात काही दिलंच नाही. आम्ही लढून रक्त जाळून मिळवायला लागलो, ते बी हसते खेळते संसार मराठ्यांच्या पोरांचे मोडायचे तुम्हाला. मराठा समाजाच्या गोरगरिबावर कष्ट करून आता कुठंतरी हसावर चेहऱ्यावरती हसू यायला लागलं की पोरगी मोठं शिक्षण घ्यायला 10 रुपये कमी लागायला लागले, नोकरीत पण चाललंय, चला आपल्याला सुखाचे दिवस उगतील. हे स्वप्न बघायच्या आतच तुम्ही मोडून टाकायला लागला. हे केवढा मोठा रोष. पण ते मी त्या दिवशी बावनकुळेंच्या प्रेस कॉन्फरन्सला होतो, पुण्यातच होतो, तुमची मुलाखत करून घ्या. तर त्यांनी फार सविस्तरपणे सांगितलं की तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. असं काहीच नाही आहे, मी असा हेतू पण नव्हता माझा. तुम्हाला पटतच नाही असे शब्द बोलायला म्हणा. पटत नाही तुम्हाला, खऱ्यानंच पटत नाही. तुम्ही किती मोठ्या उंचीचे, किती मोठं राजकारण हाकताय. तुम्ही तर रेसमध्ये येत आता, मुख्यमंत्र्याचं स्वप्न बघा आता, आणि हे असले विचार तुमचे. तुम्ही किती उंची, किती खोटं बोलायचं, किती लबाड बोलायचं, याला काहीतरी किंमत असते ना. पत्र तुम्ही देणार नाही म्हणणार म्हणलं कोणाला पटणार आहे? कसलं देऊ दे, चल देऊ दे, कसलं देऊ दे, दिलं ना, कसलं देऊ दे. पण ते म्हणले आला कोणीतरी, मी आपलं ठीक आहे ना, आलं कोणीतरी, तर मग मी बी पत्र दिलंय तुम्हाला, करा त्याच्यावर सही. 50%च्या वर 2% गेलंय म्हणून ते नाही का जमत? 52%. हा नाहीच ना, मग कायद्याला मान्य नाही ना, कायद्याच्या बाहेर जात नाही तुम्ही, असं म्हणणं नाही तुमचं. 50%च्या वर आहे 2%, काय राईट दिलाय का तुम्ही? मग तिथं काहीतरी बोलायचं उगाच आपलं. इतका तळतळाट नका घेऊ मग गरिबांचा तुम्ही. एकनाथ शिंदे आणि फडणवीस इतका तळतळाट नका घेऊ तुम्ही. ह्या दोन्हीला पुढं घातले, शिरसाटला आणि त्या बावनकुळेला. तुम्ही तळतळाट इतका नका घेऊ. मग गोरगरिबांच्या लेकरांचे संस्कार उद्ध्वस्त करायचे तुम्हाला नाही. आशीर्वाद घेता आला तर घेऊ नका, पापात मरू नका कुणाचे. आम्ही काय कुणाचं ओबीसीचं आम्हाला 2-4% काढून द्या नाही बोललो. आमच्या नोंदी असतील तर द्या म्हणतोय आम्ही. आम्हाला त्याच्यात जर तुम्ही इतकं वटोळ करणार असाल, इतकं पातक करून इतक्या पापात जगणार असाल, चांगलं नाही ते. ठीक आहे, पण समजा एखाद्याने अर्ज केला, त्याच्यावर पडताळणी चौकशी करा असं म्हटले नाही म्हटले, ते म्हणतात की मी तर अर्ज आला आणि मी त्याच्यावर सही करून दिली. पण मूळ मुद्दा असा आहे की चुकीची कागदपत्र आहेत की नाही त्याची पडताळणी करायची की नाही करायची. मग चुकीचे आहेत का? मला माहित नाही, मी तुम्हाला विचारतो. मी त्यालाच विचारतो, मला चिरितच नाही याच्यात काही. फारशी कोणाला लिहता येते, मोडी लिपी लिहता येते. अभ्यासक 40 सापडायला तुमचा फेस पडलाय सरकारचा. 40 द्यायसाठी वाचक ते नाही येत. तुम्ही किती लबाड करणार आहे यार लोकांशी, किती वागणार तुम्ही किती काय करा. तुमच्या विरुद्ध फिरलंय, आता फिरलं. इथं तुमची इथं ना विद्यार्थी सुखी तुमच्या राज्यात फडणवीसांच्या. अरे जेलला जर रोखायची वेळ आली, हे संकेत आहेत फडणवीसांसाठी.
जजला जर कल्याणमध्ये त्या विद्यार्थ्यांनी न्याय सरकार द्यायना म्हणून न्यायाधीशाला अडून धरलंय आणि शेवटी न्यायाधीशांना लेखी द्यायला लागलं. ही पहिली वेळ आहे देशातली की हे लेकरांना न्याय द्या म्हणून. काय विद्यार्थ्यांची चूक येते? तुम्ही इतके मगरूर आणि माजलेवून वागणार, लोक काय करणार? इथल्या शेतकऱ्याला ना पिकाला भाव वाढून द्यायला तुम्ही, आणि तुम्हाला वैभव दिलं या जनतेनं शेतकऱ्याने सत्ता देऊन. त्यांच्या मालाला भाव नाही, त्यांचे विमे येईना, त्यांचं अनुदान येईना, त्यांनी फाशी घेतल्यात, आत्महत्या केल्यात, तिथं न्याय नाही. कोणाला न्याय? इथं पगार नीट व्हायनात. कर्जमाफी कोणची कर्जमाफी? का धाडाची? कोणची धाडाची? 2 लाख रुपये कर्ज असून सुद्धा त्याला 54,000ची यादीत नावाला द्यायचं. कोणची आहे? कोणची यांची कसली कर्जमाफी हो? हे ना, त्या लाडक्या बहिणीला असं नादी लावलं, आता तिला अपात्र नाव दिले. जे स्वतःच्याच बहिणीला अपात्र नाव दिले. बघा हे पात्र सरकार. बहीण मानली, एक जण दिदी म्हणतो आणि एक जण बहीण म्हणतो. फरक आणलाय फक्त आता. लखपती दिदी करायची एक जण म्हणतो आणि एक जण म्हणतो लाडकी बहीण मोठी करायची. आणि दोघांनी मिळून दिदीला आणि लाडक्या बहिणीला अपात्र केलं. किती बेकार शब्द आहे तो. तुमच्याच बहिणीला तुम्ही अपात्र केलं ना. इतके नीच विचार असले पाहिजेत का? कुठं चाललंय? अहो इथला डॉक्टर सरकारी, त्याला पगार नीट नाही, मास्तरायला पगार नाही. कुठं 30,000 पगार असला तर कंत्राट पद्धत आणली, 15,000 राहत हो म्हणतात नाही जाय. ही काय सिस्टम चालली इथं? इथं आहे का व्यावसायिक तरी GSTच्या नावाखाली खुश? सामान्य शेतकऱ्यांनी ते मीटर बसवले तर ते 70,000-80,000 बिल यायले हो, आणि त्याला स्मार्ट नाव दिले. अरे फडणवीस, तुम्ही एकाच वेळेला पाटील किती विषय कव्हर करणार? कमवून नाही करणार. कमवून नाही करणार. ते काय लोकांचे आहेत काय? ते कोणाचे आहेत? कोण दलित इथं सुखी आहे? कोण इथं मुस्लिम सुखी आहे? कोणचा मायक्रो ओबीसी सुखी आहे? आमच्या काळात आम्ही लहानपणी बघायचो, तुम्ही सुद्धा बघितलं असेल. पहिल्यांदा आपल्याकडे फौजदार, PSI यायचे, राठोड नावाची यायची, चव्हाण, जाधव, नाईक. आता आहे का? मग आता कोण? कुठे गेलेत? त्यांनीच शोध म्हणा. तो शोध कोण येते? आहे का कुणी? आता गेले. सगळा मायक्रो ओबीसी संपला. कोणचा सोनार, कोणचा नावी, कोणचा सुतार लवारे? हे लोक सांगतात ओबीसीचं अमकं झालं तमकं झालं. यांनी कोणाला राजकीय प्रवाहात येऊन दिलं? कोणत्या नोकऱ्यात येऊन दिलं? खाल्लं दोघा तिघांनी 376 पैकी, आणि बाकीचे लागले देशदोडीला. कोणचा जैन आहे? कोणचा लिंगायत आहे? कोण आलाय? अरे इथं काही कडेचे एवढे हाल आहेत. इथला मराठवाड्यातल्या काही कडे ओबीसी आहे, विदर्भातला ST ते, आणि खानदेशातला SC ते. कशा द्यायच्या पोरी? तिकडची इकडं आणली SCची, ती ओबीसी होती. इथली ओबीसी तिथं STत होती. एका जातीच्या 3 जाती, एक जात आहे फक्त ती. बंजारा समाजाचा धुराळाच वाजून टाकला यांनी. आणि धनगराचं काय केलं? धनगराचं खरं बोला रे. कधीतरी मराठ्यांना विरोध करायचा म्हणून नका करू. कधीतरी खरं बोलायचं शिका एकदा तरी. फडणवीसांनी चालता चालता फसवलं तुम्हाला. 15 वर्ष झालं. तुमच्या लेकराबाळाचं कल्याण नाही झालं. आम्हाला विरोध करून काय होणार आहे तुम्हाला? तुम्ही किती इकत भांडण घ्या, मी आरक्षण घेणार आहे. पण तुमचं तुम्ही खरं तर बोला ना. अरे तुमच्या नेत्यांनी तुमच्या धनगराच्या आरक्षणासाठी ताकद लावली पाहिजे. तुमचे लेकराबाळ सुखी होते. तुम्ही ते दिलं सोडून मराठ्याला विरोध करायसाठी ताकद लावताय. कसे काय सुखी होते तुमचे लेकर? तुम्ही जे माणसाने फसवलं त्याला फसवलं तर म्हणा, सत्तेवर तुम्हीच बसवा त्यांना. पण भांडा तरी आम्ही तुलाच बसवलंय, तूच दी. तो कसं काय दिलं रे आम्हाला? कम फसवलं? अहो आदिवासीचे एवढे हाल आहेत. 100% आरक्षण, 100% योजना आहेत. आणखी शाळा नाही तिथं आणि दवाखाना नाही. आत्ता 1 गुंठा बी डोंगरावरचा त्यांच्या नावावर नाही. आत्ता पण म्हणतील आम्ही तर 2014 पासून सत्तेत आलो, त्याच्या आधी तर बाकीचीच लोक होती. मग तुम्ही हेच केलं ना. तुम्ही ढकलाढकलीची नसती. हे काय पत्र देऊन बावनकुळे म्हणतो नाही दिलं तुम्हाला, हेच आलं. किती खोटं बोलणार लोक. आता हुशार झाले. तुम्ही तेच म्हणणार. ते करीत नव्हते म्हणून तर तुम्हाला ना झक मारायला. तुम्हाला कशाला आणलंय? ते काहीच करत नव्हते म्हणून तर तुम्हाला आणलंय ना. तुम्ही कुणाला आणायचं ते आता लोक ठरत असतात. लोक लय पुढचे आहेत. पाटलाचा कल. लोक लय पुढचे आहेत. नाही आता आम्ही नीट करतो. इतक्या लोक सगळं सांगितलं कसं व्हायचं. गोमा पहिला मी डाव मा उधळून देत नाही, कवाच उधळून देत नाही. मराठ्यांचे शान उंचावतोय, उंचवणारच नाही येणार. मला जवळ करता येईल तवर करी, पण दगा करणार नाही. समाजाला खाली मान घालावं लागणार असं तर पावलंच नाही चाललं. ताईट मानाने नाचले पाहिजे, ताईट मानानेच आनंद व्यक्त केला पाहिजे, ताईट मानानेच पोरं शिक्षणात नोकऱ्यात गेले पाहिजे. कष्टाचं चीजच करणार मी गरीबाच्या मराठ्यात, सोडत नाही यांना. आता तो सोडितच नाही. बरं आता तर ना बघूच काय काय करते. आता ह्या वेळेला आर नाही तर पार त्यांच्याकडे बघतोच आता कसं काय करते.
त्यांच्या किती गोळ्या येतात, बंदुकी येतात, नळ्या येतात, आता फुकण्या कोण येतात. गोळ्या हे करणार? फडणवीसला आहे ना ते आता जोड आहे परत त्यांना हे बी येणार आता शिंदे हे बी येत ना आता जोड. बघा आता 2 भाई भाई एकत्र आले आता. बघू ना 2 भाई बहिणी ठरविले आता. शिंदेवर कधीपासून राग आहे तुमचा? त्या शिरसाटने कशामुळे रद्द केलं? आपण त्या त्याला काय दिवशी संबंध आहे? तुम्हाला सांगतो, कॅबिनेट मिटिंग झाल्यानंतर एकनाथ शिंदेनी बोलून घेतलं शिरसाटांना. म्हणजे जी काही खोटा चांगला खोटा सांगतो ना, ते दोघांनाही विचारलं की कुणी केलं. ते म्हणजे आम्ही नाही केलं, आमच्याकडे अर्ज आला, मग ते दुरुस्त करा तातडीनं, असं शिंदेनी निरोप दिला. मग कुठे दुरुस्त? माहित नाही मला, कारण आता एका रात्री तुमचं प्रमाणपत्र रद्द होतं आणि तुम्हाला आता 10 दिवस झाले. तुम्ही मी भेटून 10 दिवस झाले. 10 दिवस व्हायला होईल तुम्हाला काही जमतं. मग ते अपील केलंय का त्याने ते आता? आम्हाला काय करायचंय? तुम्ही तुमचं बघा ना, तुमच्याजवळ कागदपत्र नाहीत काय? रद्द करताना बरं सगळं गोळा करता आलं. आता देताना नाही गोळा अपील तर करावंच लागेल. काय करा नाही तिकडं मस्त वाटत जा ना. मारता का लोक नुसते येडी घालू घालूच आमचे कागद गोळा करू करू? म्हणजे तुम्ही ओके म्हणून आधीचा निर्णय त्या निर्णयावर करा ना. जमत नाही का त्याच्यावर? कशाला पाहिजे कागद? अपील न करता. अरे पण तुम्ही अपील घेतलंच ना, आधी सुनावणी घेतलीच ना, तेव्हाच तुम्ही दाखवलं ना आम्ही समाधानी आहेत, सगळे कागदपत्र आहेत, मला व्हॅलिडिटी देण्यात यावी, तुम्हाला वाचून दाखवलंय, तुम्हाला दिलं सुद्धा. आणि त्याच्यावरच कर ना मग, कागदपत्र आहेत आमजवळ म्हणून. तुम्ही म्हणताल तसं जनता वाकत नसते. आता तुम्ही म्हणताल तसं शक्य नसतं भाऊ. इतका मात चांगला नाही तो. पण आता हे डिव्हिजनल कमिशनरकडे अधिकार दिलेत सगळे. तुम्ही काही काढताना मध्ये डिव्हिजन आणला, फ्युजन आणला. ते मान्य आहे की नाही तुम्हाला? अरे कशाला आणला मध्येच? आता आमच्या टायमालाच आणलं. ते वैध ठरणार काय? वैध ठरणार कशाला आणलाय? तो काय कृती दाखविणार ते आम्हाला? काय दाखवणार? तुम्ही उठलं सुटलं की JR काढणार आणि मोकळे होणार आणि त्याप्रमाणे चला. त्याप्रमाणे चला म्हणजे काय? ते आमचं वैध करायला आणलं. काय वैध करायला काय आणलं? एक मिनिट, आता तुम्हाला नेमकं काय पाहिजे? मला तुम्ही कागदपत्र तपासणी तुम्ही केली, तुम्ही सांगितलंय व्हॅलिड प्रमाणपत्र द्या, व्हॅलिडिटी, त्या धर्तीवर तुम्ही व्हॅलिड द्या. तुम्ही बार बार नाटक कशामुळं? तुम्ही न्यायाधीश म्हणता ना जिल्हा समितीला, पडताळणी समितीला, आणि मग कस काय त्यांचा निर्णय मान्य नाही तुम्हाला सरकारला? तुम्ही बाप आहेत का सगळ्याचे? कस काय मान्य नाही तुम्हाला? तुम्ही बार बार आणा कागद, आणा पिशा भरून द्या, हे आणि ते. कुठून आणणार कागद इतके? कशामुळे द्यायचे? तुम्हाला आधी दिले नाही का? आणि तुम्ही ते पहिले फाडून टाकल्यावर? पण हे एका सर्टिफिकेट बद्दल झालंय. आणि बाकीच्यात कधी देत नाहीत. दिल्याशिवाय तुम्ही देतच नाहीत ना. बाकीच्यात तुम्ही सगळे डॉक्युमेंट दिल्याशिवाय तुम्ही कोणाला व्हॅलिड करतच नाहीत. तुमच्या माहितीप्रमाणे मराठवाड्यात किती व्हॅलिड झालेत आणि किती अनव्हॅलिड झालेत? मी त्याच्यात पडलो पण नाही, मला पडायचं पण नव्हतं. तुम्हाला जो गैरसमज पसरायचा होता, हे कुणबी नोंदी टिकणार नाहीत, ते मीडिया ट्रायलवर मी सुरुवात केली नसता. मी राजकारणाचे जर रद्द केले ना, ते बघत सुद्धा नाही. ज्याचं खोटा असेल त्याचं रद्द होईल. तुम्ही जे म्हणलात मला, तुम्ही किती बघितले, ज्याचं असेल ते रद्द होईल. कशामुळे खोट्याच्या बाजूने भरायचं? ज्याचं खरं असून तुम्ही रद्द करता, म्हणजे एकाच व्हॅलिडिटी झाली तर रद्द करता. निर्णय दिलाय दुसऱ्याचा द्या म्हणून तरी रद्द करता. इकडं बावनकुळे पत्र देऊन सांगतो, काय करणार अधिकारी? आम्ही खोटा असेल तर होऊ देईन रद्द, फाडून टाक तिकडे ते. बाकीच्या पोरांनी काय करायचं? आता ऍडमिशन नोकऱ्या घेतलेली तुमच्या राजकारणापायी. तुम्ही हे शिंदेंनी आणि फडणवीसनी एवढं भयानक हे पाप केलं ना, तुम्हाला खूप हाय तळतळाट घ्यायला. तुम्ही गोरगरीबास लय गोरगरीब कष्ट करतो, तुम्हाला नाही माहीत. तुम्ही खरंच रिक्षा चाललेले असले, फडणवीस साहेबाचे आजे बाप खरंच गरीब असतील आणि तुम्ही खरंच गरिबी जर बघितलेली असली ना, तुम्ही गरीबाच्या लेकरात तळतळाट नाही घेणार. शिंदे साहेबांनी स्वतः रिक्षा चालवलं तर तुम्हाला तळतळाट घ्यायला नाही पाहिजे. तुम्ही कष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. तुमच्या वडिलांनी बाबांनी किती केलेत. गरीबाच्या लेकरांच्या सुद्धा तुमच्या आईवडिलाच्या कष्टात तोला त्यांना. तुम्हाला जसं तुमच्या आईवडिलांचे कष्ट वाटतात, तुमच्या बाबाचे आईचे कष्ट वाटतात ना, तसे बाकीच्याच लेकराचे आई बाप समजा तुम्ही. ते नाहीत काय बाबा? त्यांना नाही दिवसभर लोकांचे धावत हाणं लागतं, लोकांचे खुरपावं लागत दिवसभर. आलेल्या 70 रुपयातून घर चालवायचं का पोराचे शिक्षण चालवायचे दिवसभराच्या कमाईतून? तुम्ही चालता चालता तुमच्या हातात सत्ता आली तर तुम्ही लगेच उद्ध्वस्त करायला लागले पोरांचे आयुष्य. आता कुठे सुखी समाधानाने वाटायला लागलं कुठेतरी जाईल, शिक्षण महाग झालेत, नाही होत आपल्याला नोकरी लागत, तर तुम्ही उद्ध्वस्त करायला निघालात आमच्या असून. शिंदे साहेब तुमच्याकडून तर अपेक्षाच नव्हती आम्हाला, अपेक्षाच नव्हती तुमच्याकडून. तुम्ही इतकं वाईट थराला जाता त्या शिरसाठीच ऐकून की वाटत पण नव्हतं आम्हाला. केवळ एका शिरसाटमुळे ते बदललं. ते दुसरा आहे ना एक, त्यो नंदीबैल, त्यो बावनकुळे, त्यो आहे ना एक फडणवीसला जोडीदार. त्या दोघांनी घडवलं नाही.
मला 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं मी दोघाला बी, हम्म. तुम्ही चुकीचं पाऊल उचला का, खरं असेल तर खोटं असेल तर ते फाडून टाका. तुम्ही राजकारणासाठी बळी देऊ नका बरं का मराठ्याचा. हम्म. नाही नाही, तो बी म्हणला, तो बावनकुळे म्हणला नाही 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 नाही, झाली चूक परळीच्या टोळीचं ऐकून म्हणलाय तो. ह्यो बी म्हणला नाही नाही तसं नाही म्हणणार, जरी घुमरेचा वाडाताडी असली तरी नाही म्हणणार म्हणलाय ह्यो. हम्म. फोनवर. मग बरं, आता हे उपोषणात तुम्हाला नेमकं काय हवंय? 58 लाख नोंदीचे मला प्रमाणपत्र पाहिजे, यादीच पाहिजे ती की 58 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिले. हम्म. नोंदीत तुम्ही शोधल्यात, मी नाही शोधल्या किंवा माझ्या गरीब मराठ्यांनी शोधल्या, तुम्हाला सुट्टी नाही बरं का भाऊ. हम्म. हा. तुम्ही 58 लाख नोंदीत तुम्ही शोधल्यात, तुम्ही आम्हाला 57 लाख नोंदी आहेत म्हणून लिहून दिलेले, 54 लाख आहेत म्हणून हम्म. मुंबईत वाशीत. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही विचारलं होतं सरकारला, खरं सांगा किती आहेत. तुम्ही 2च ह्यात म्हणा पण खरं बोला माझ्या मराठीशी. नाही म्हणे 54 लाख नाहीत, 58 लाख ह्यात. ते विदर्भातले असतील ना? अरे बाबा महाराष्ट्रातल्या सगळ्या म्हणतोय मी. हम्म. मी मराठवाड्यावर बोलतच नाही, पूर्ण महाराष्ट्राच्या 58 लाख नवीन नोंदी सापडल्या. हम्म. नवीन? आणि मग नवीन नाही जुन्याकडून आणायचं. तुमचं नोंदी जुन्याच हम्म. नव्यानं सापडल्या. तुम्ही आता मुंबईलाच राहाल, हम्म. तुमच्या आजोबांचेच वावर गावाकडे तुम्हाला आत्ताशी सापडले 3ऱ्या पिढीत. हम्म. मग ते नव्यानेच सापडलं ना, जुनच आहे ना. हम्म. म्हणजे विदर्भातले आधीचे कुणबी सोडून घ्या नोंदी आहेत. विदर्भातले कुणबी सोडून, पश्चिम महाराष्ट्रातले, कोकणातले कुणबी सोडून, मराठवाड्यातले हम्म. आणि खानदेशातले मिळून 58 लाख येते. आणि त्याचं आता तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे. सगळ्यांचे पाहिजे, कारण त्यावेळेस त्यांना ते नव्हतं. हम्म. तिकडं होते कुणबी पण त्यांचं सापडले नाही यांनी, आता सापडलं ते. हम्म. मग आता द्यायचं नाही का? उलट त्यांचं वाटलं झालं, तेव्हा सापडलं असतं तर कल्याण झालं असतं. पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्याचं त्यावेळेस सापडलं असतं तर कल्याण झालं असतं. हम्म. आता सापडलं, कसं काय देत नाही तुम्ही? मग आता ह्यासाठी उपोषण, आमरण उपोषण. नोंदीच पाहिजेत, त्या नोंदीचे प्रमाणपत्रच पाहिजेत. आणि तुम्ही यादीच द्यायची, हो आम्हाला 58 लाख सापडल्या होत्या, त्या मराठ्याच्या घरी आमच्या अधिकाऱ्यांनी जाऊन सांगितलंय. स्थानिकला आहेत ना अधिकारी यांचं सगळं, हम्म. पैसे कमवून तर लागत आहे सगळे. हम्म. मग हे पळायला रोग आला काय की तुमची नोंद सापडली, तुम्ही तुमचं प्रमाणपत्राला अर्ज करा. प्रमाणपत्र दिलेलीच नोंदी पाहिजे, हो ते काय व्हायचं. तुम्ही गॅजेट लागू केलं ना, हम्म. प्रमाणपत्र कुठे? हम्म. आता हे त्या दिवशी जे सगळे अभ्यासक बसले होते त्यांनी काय सल्ला दिला तुम्हाला? आमची चर्चा झाली, संपला विषय. पुढचे जे आर कसे काढायचे, सातारा संस्थांचे, कोल्हापूर संस्था, याच्यावर चर्चा झाली. काय देवाणघेवाण माझं विचाराची? माझं कर्तव्य पार पाडलं. हम्म. माझ्या समाजात गैरसमज राहू नये की आहेत ते अभ्यासक तर विचारलं पाहिजे बाबा. विचारलं, सगळ्याला बोलवलं, जे आले ते आले, जे नाही आले ते मराठ्यांनी बघितलं. पण मग आता 29 तारखेला तुमचं आमरणच उपोषण होणार. मुंबईला याची वेळ येऊ देऊ नका. मुंबईला बे महामुंबईतल्या आमच्या सगळ्या अख्ख्या मराठा समाजानं, अखंड मराठा समाज जेवढा तिथे आहे, हम्म. अख्ख्या मराठा समाजानं सुद्धा पत्र देऊन ठेवलंय कशाचं? परवानगीचं. ते परवानगीचं मैदान दुसऱ्यानेच कुणीतरी घेतलंय. कुणी घेतले? ओबीसी समाज. नियोजन काय होते काय लोकांचे आहेत काय काढू ते काढते, नंतर जाऊ आम्ही. काय त्याला एकामेकाचं चाड पाडा म्हणून थोडं ते आडे पडतं, आम्ही नाही पाडणार. अच्छा, म्हणजे त्यांनी घेतलं तर ठीक ते आहे. ते तुम्ही करा, नंतर तुमचं झाल्यावर आम्ही येतो, काही अडचण नाही. का दुसरं मैदान शोधायचं? नाही ना, कशामुळं? ते करतील ना, त्यांचं झालं का आम्ही जाऊ ना. आता लिफ्ट द्यायची नाही एकमेकाला, सरकार एकमेकाला लिफ्ट देते. हम्म. कुणी भ्रष्टाचार केलेला असला तरी आमचा आहे म्हणतो, तू ये बस. पाटलाकडे मुद्दे सगळे तयारच आहेत. हा, मग इथं काय नसू नाही का? हम्म. ओबीसी लढतात आमच्यावर, तर लढू द्या. त्यांना ज्या दिवशी पश्चाताप येईन, उगाच चुकीचं केलं आपण, हम्म. फुकट इकडचं भांडण घेतलं. घ्यायचं, एक फोन करायचं हाकेंना, सांगायचं किंवा हे 2-4 लोक मी कोणाला कसलंच मोजत नाही, गिनीत पण नाही. समाजाच्या हिताचा लढणारा माणूस असावा. त्यांच्या लोकांच्या मनात वेगळं आहे, काय आपण आपल्या लढाईसाठी लढलं पाहिजे. काय त्यांच्या मनात? ती त्यांची एसटीचं आरक्षणाचं, त्यांचं मत आहे आपल्या लेकरांचं कल्याण तिथे ना, आपण इथं ताकद लावली पाहिजे. हम्म. फुकट मराठ्याकडे ताकद व्हायला नाही घातली पाहिजे. हम्म. त्यांच्या जर नोंदी असतील तर त्यांना दिला पाहिजे. हे आज बी गाव खेड्यातला बरं, ओबीसी मी तुम्हाला मानतो. वेगळा प्रश्न विचारतो, तुम्ही खरं बोलता नेहमी म्हणून. ज्या वेळेला लक्ष्मण हाके यांना विधान परिषद द्यायची चर्चा झाली त्यावेळेला तुमचा सल्ला घेतला, हे खरं आहे? नाही हो, ती वेगळेच विषय होते. क्या बात आहे. आपण नाही खरंच खोटं नाही सांगते, मला माहिती आहे म्हणून विचारलं. वेगळे विषय होते ते त्यांचे. त्यातले त्यांना 2-4 मार्गे लावायचे होते, लागत नव्हते, ते वेगळे विषय होते. मी एखाद्या दिवशी ते वेगळ्याच सांगन बिल पुन्हा ठेवणार. पण काय आता सांगाच ना, इतकं महत्वाचं ते आहे. सगळेच विचारतात मग. हा, बाकीचं सगळं नाही, काही दोन पण. मला सांगा. हा, काय विषय होत?
नाही ते वेगळे होते. ते आत्ताचं आणखीन ते विषय राऊंडाळाच नाही ना चालू, त्याच्यामुळे त्याच्यात हे राऊंडाळा काय घालायचं आपण, तिसरंच राऊंडाळा होईल मग त्यांचं, परेशान होऊन जाते ते सगळेच. आणि तसं पाहिलं ना तर खाजगीचं म्हणण्यापेक्षा आपले बाईटच आहे. सगळेच विचारतात ते, हां काही विचारायचं झालं सगळेच विचारतात. भाजप विचारतात, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस आणि बेसरा म्हणून सगळेच विचारतात. सगळेच विचारतात. किंवा असं करू का काय म्हणून? लपून ठेवायचं त्याला? हं. मी होताच आपल्या राजकारणाला कळत नाही हेच शब्द आहे, ते पण कधीही सांगतील. हेच मानला का नाही म्हणलं, मला कमी विचारता राहतो तुम्ही, मला नाही कळत त्यातलं, माझं आरक्षण आणि मी, मला नाही कळत. तुम्ही नाराज होऊ नाही म्हणे विश्वासात घ्यायसाठी विचारलंय असं एवढंच म्हणतात फक्त आणि जातात. तुम्ही नाराज झाला असत ना, हाकेंना दिली मला काय असती. संबंध आहे ना, हत्याचा तर विषय बी नाही हो. तुम्ही बळच नाव काय करताय, विनाकारण वर आणताय, नाहीच आहे ती. दही राणे पीर पडले त्यांचा फेस पडलाय मोठमोठाले ते धनगर समाजात, हं. त्यांची फेस ओबीसीच्या मरणाचे पडलेत. इकडे छगन भुजबळ का खुदखुद हसतो आता, हं. इकडं मरणाचे पडलेत नाहीच आहे. उगा बळच तुम्ही काय करता, त्यांना झाडावर चढिता. आम्ही कशाला ते बोलतात तुमच्यावर म्हणून आम्ही आता ते मध्येच कुणीतरी ते आमदारकीचं मराठा म्हणताय ना समाजातल्या तुम्ही. मुलीबद्दल काहीतरी बोललं. आमदारकीचं म्हणलात ना तुम्ही, म्हणून म्हणतो मी. उगा झाडावर चढतो त्यांना खरंच वाटायचं मला आमदारकी मिळणार होती काय, मला मिळणार आहे का काय. एवढे सोपे नाही ते राजकीय पक्ष, हं. एवढे सोपे नाही ते, तुम्ही समजून घ्या. तुम्ही तर रोज त्यांच्यातच जावा, तुम्ही उकळून प्यालात त्यांना, फक्त तुम्ही काही झाला नाहीत म्हणून तुमची चलती. नाही तर तुम्हाला भुसकून ते एखाद्या पत्रकाराला सुद्धा आमदार मंत्री करायला बसले, त्यांचा काही भरोसा नाही. नाही म्हणलोय मी तुम्हाला, तुम्ही त्याच्यात नाही मोडत म्हणून तुमची लई चलती. तुमचं जे प्रेस्टिज तुम्ही स्वतःचं स्टेटस टिकून ठेवलं ना, त्याचं कारणच ते. नाही ते हे लय गप पुन्हा आडाटाकी दे, सदस्य व्हायला करतात कशाचा, म्हणजे सदस्य झाला आता गुंडाळा. त्या विचारायला उगाच ताणीताण तुम्ही, तुला आमदार करणार होते, आमदार करणार होते म्हणून ते चढायचं झाडावर. एवढे सोपे नाही ती. हे आपल्याला उलट गाजरं दाखवू देत. हे ओबीसी, मराठा, बहुजन, हिंदू काय जे असते ना, मुस्लिम, दलित, यांनी समजून घेतलं पाहिजे की हे आपल्याला सहज येड्यात कसं काढतात, आपण यांना कसं येड्यात काढायचं हे डाव शिकणं गरजेचं आहे. सामाजिक चळवळीतला नेता असू नाही तर राजकीय चळवळीतला नेता असो, यांना कसं येड्यात काढता येईल हे बघितलं पाहिजे. ते आपल्याला काहीतरी आशा लावित असते ना, आणि मग आपण हा करते ना, आज नाही केलं तर उद्या करते, परदेशी करते, कवाच करणार नाही ते. भानगडीत पडू नका. जी जात मोठी करता येईल, जितके सामाजिक मानसिकता व्यवस्थित ठेवून आपल्याला जितकं सामाजिक बळ वाढवता येईल ते वाढवा. उगाच मराठ्याच्या विरोधात कशाला पुंग्या वाजतात. त्यांना काय असतं, मराठ्याच्या विरोधात बोलते तो वापर करते आणि संपलं ढकलून देते. अशा 70 वर्षातले उदाहरणं काढून बघा तुम्ही. चांगले चांगले मुठ केले यांनी, चांगले चांगले शेतकरी संघटनांचं काय केलं यांनी, मराठ्यांच्या संघटनेचं काय केलं यांनी, धनगर ओबीसी संघटनांचं काय केलं. हे फक्त वेळेवर कामाला लावतात. राजकीय पक्ष का नेते? बोंबल नेते पक्ष दोन्ही बिन. आता नाही का आमचं तेच केलं ना, आमच्या विरोधात आंदोलन, आमच्या विरोधात शिंदेच्या कॉलेजवर बैठका, त्याच्या नेत्याच्या, त्याचेच प्रवक्ते घेऊन पळायला लागले, तेच भेटायला जाणार. ते संभाजीनगरात चालूच आहे हे आंदोलन. तात्पुरती शाळा आहे. आणि ते जरी बिचारे बसले तरी प्रत्येकाला अधिकार आहे आंदोलन करण्याचा. ते काय माझ्या विरोधात बोललेत का, ते बिचारे बसलेत. त्यामुळे मीही काय आपला काय विषय नाही त्यांच्याबद्दलचा. पण जे घडून आणायचं ते आणलं ना, म्हणजे यांचे असे डाव आहेत. वापर झाला का लगेच फेकून देणार. म्हणजे मराठ्यातून आंदोलकात बी नाराजी, मराठ्यात ओबीसीत बी नाराजी, हे फेकणार लगेच. संपलं म्हणते ना आता, ते काय नाही राहिलं, तू काय द्यायचं तुला, झाले मोकळे तुम्ही, पडले दाताडावर. मराठीचे मराठी विरोधात, ओबीसी विरोधात. आज धनगरांची मूळ भूमिका आहे की आपल्याला इष्टित आरक्षण मिळालं पाहिजे, आपल्या अकरा त्यात कल्याण. किती दिवस डोंगरदाऱ्यांना आपण मेंढ्या सांभाळायच्या, कुंकड साप येतो, कुंकड लांडगा येतो, त्यांचे काय सोपे हालेत का काय तुमच्या मनात. त्याच्यातच दोन वर्ग आहेत, एक गरीब आहे अत्यंत, एक श्रीमंत सुद्धा आहे. गरीबाकडे बघायचं नाही का, त्यांची ती भूमिका आहे. मायक्रो ओबीसींना वाटतं हे फुकट ताकद व्हायला घालतात. म्हणून त्यांनी डोकं चालवलं पाहिजे की आपण ना आपल्या जातीच्या हक्कासाठी लढू. सगळे सपोर्ट करते. पण मी तुम्हाला एक सांगतो, हे असं डोकं लढवण्यासाठी एक राजकीय ताकद लागते. ते थलपती विजयकडे बघा बरं, एका झटक्यात त्यानं 100 दिवसात सगळे निर्णय, तुमच्यात ती क्षमता होती ना. काही गरज नाही राजकारणाची. हा शेका ठेप्याला नाही का आणली. कुठं राजकारण होतं तरी मराठीच्या पोराला आरक्षण मिळालं, कुठं राजकारणात होता. काय गरज नाही पडत. नीतिमत्ता चांगली लागते. आपण फक्त प्रामाणिक असो. गरीब लोकांनी आपल्यावर विश्वास टाकला ना, आरक्षण नाही मिळालं तरी चालेल, त्यांचा विश्वास तुटू द्यायचा नाही. फक्त प्रामाणिक राहायचं, इमानदार. समाज खाली पडू देत नाही, खालीच. आता मला एवढा त्रास आहे सरकारकडून, इतकं त्रास, मुद्दाम वेदना देत आहेत मला. काय त्रास? समाज मला त्रास नाही होऊन देत, ते म्हणतो आम्ही आहे तुमच्या मागं. हा त्रासच नाहीत काही. सारखे मला उपोषण करायला लावून मुद्दाम, नोंदी असून द्यायच्या नाही, रद्द करायचे, हे त्रासच आहे मराठा समाजाला बी मला बी. मराठा समाज नाही त्रास होऊन देत. इमानदार लागतं. तुमचं कशाची गरज नाही, तुमचं काहीच नसू द्या, रुपया बी नसू द्या, समाज नाही कमी पडू देत काहीच.
तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, तुम्ही बसलात खुर्चीवरती, लोक पाया पडतायत. का व्हायरल झाला? झालाय गेल्या 2-4 दिवस. झालं असं पडत आहेत बिचारे, मी पडतो त्यांचे, त्याला काय? त्याच्यात काय संस्कृती, ते पाय पडणं नाही म्हणत, ते संस्कार आहेत, संस्कृती आहेत. एकमेकाच्या, तुम्हाला नाही का आल्याला राम राम घातला, तुम्ही खाली पाय पडता, मी बी पडतो, दोघं पडतो. मग काय पाय पडणं म्हणजे काय? मी काय बाबा आहे का? खरात बाबा आहे? पाय पडायला काय? ते मी त्यांचं पोरग आहे, ते माझे मायबाप आहेत, त्यात काय वाव आहे? तुम्हाला मराठीचं कशाचं वाईट वाटत, त्याला आम्ही काय करावं म्हणा? मराठी गाडीत बसले तरी तुमचं ढुंगण दुखतं, आम्ही मोठाले मोर्चे काढले तरी तुमचं दुखतं, आम्ही नोकराला लागलो तरी तुमचं दुखतं, आम्ही एकामेकाचे पाय पडवलं तरी दुखतं. बरं, आता तुम्ही हे आंदोलन घोषित केल्यापासून सरकारतर्फे कुणी तुमच्याशी संवाद साधतंय, बोलतंय, काय करायचं म्हणून, का काहीच नाही कोणाचं? ते काय येते फोन त्यांचे असेच. नाही, आता कसं तुमच्या आंदोलनाकडे सगळ्याचं लक्ष असतं म्हणून विचारतो मी. काय यावं असं वाटत असं ना त्यांना, काय म्हणावं असंही वाटत असं, ओके. काय म्हणावं काय असं पण वाटत असं. 1 महिना म्हणले होते गॅजेट देतो, सातारा संस्थांचे, कोल्हापूरचे, पुण्याचे, नाही झालं. प्रमाणपत्र 58 लाखाचे देऊ म्हणलो नाही झालं. आपल्याच्याने केसही मागं नाही झाल्या साध्या. पण ते बहुतेक मराठा कक्ष काहीतरी मंत्रालयात करतात अशी बातमी मी काल परवा काय कशाला करतात ते कक्ष? ते का पत्ते खेळायचे का त्यांना सेपरेट कॅबिनमध्ये? प्रगती काय, शिंदे समितीला मुदतवाढ देऊन झाली 3.5-4 महिने. किती नोंदी शोधल्या शिंदे समिती? कशाला मुदतवाढ दिली? काय करता तुम्ही? कोणत्या बलिदान गेलेल्या कुटुंबाचा GR काढला? त्या प्रताप सरनाईक साहेबांनी तरी एक काढला, उदय सामंत साहेब काढला, फडणवीस साहेबांनी ऊर्जा खात्यात त्यांचा काढला बी नाही महावितरणमध्ये बलिदान गेलेल्या कुटुंबाचा. EWच्या पोराला कधी घ्यायचं नोकऱ्याला? झाले ना मथुरे दे आता निवडी होऊ. PCBCचे महामंडळाचे परतावे, कोणते उद्योजक करायलात मराठा तुम्ही? मराठ्याच्या डोक्यात आलात, मराठ्याच्या डोक्यात आलात. मग त्या दिवशीच्या उपोषणामध्ये तुम्ही एकटे का आणखी हजारोच्या संख्येने लोक? नाही, एकटा. बाकीच्यांना ते ओले त्रास होतो, मग ते बघवत नाही मला. कारण एकदा बसलो तर आम्ही ते खाली इतका त्रास होतो त्यांना, मग ते मला बघवत नाही. ते लय वाईट वाटतं. मग आपल्याला 4 दिवस 8 दिवस जास्त करायचं तर आपण बी खचून जातो मग त्यांचे ती वेदना बघून. त्यामुळे एकटाच बसणार. कारण सगळे पाहिजेत ना. मुंबईला जायची वेळ आली तर मी मेलो फेलो तर मला मुंबईला न्यावं लागेल ना उचलून. तसंच ते मुंबई म्हणतात काय तुम्ही ह्या वेळेला जास्तच लावलाय जोर. हो, मुंबई काय त्यांची नाही की एकटीची का आमची नाही काय? फडणवीस साहेब आमचे येतं, शिंदे साहेब आमचे येतं, हा मग वर्ष आमची आहे बंगला, आम्ही बसू शकतो ना तिथं, काही अडचण आहे का त्यांना? आम्ही कमी यायचं ना मुंबई, आम्ही तुम्हाला आमचे म्हणून निवडून देतो, तुम्ही आमचे म्हणून आम्हाला कसं काय बसून देत नाही वर्षा बंगल्यावर? बसू द्या ना उपोषणाला. उलट म्हणते ना असं मुख्यमंत्री होणार नाही का फडणवीस सारखा? नाही स्वतःच्या घरावर बसले तरी काहीच म्हणले नाही बसावं, कारण वेदनेची जाणीव होती. ते वाईट देतो ना, वेदनेची जाणीव मला गोरगरिबांच्या, म्हणून मीही बसून दिलं. सोडतोच प्रश्न, बसू द्या ना, काय फरक पडला? आता स्थळ काय नवीन बदललं काय तुमच्या? वर्ष का आमची नाही का? सगळ्याची वर्ष आहे आपली, सगळेच, तुमची आमची सगळ्यांची. फडणवीस साहेब आपले म्हणला, शिंदे साहेब बी आपलेच. म्हणून ते मतदानाला तुम्ही आम्हाला आमचं म्हणता काय? असं कसं होईल? तुम्ही तुमचे डाव फेल करतो. ठीक आहे, हे रेकॉर्डिंग सुरू करायच्या आधी मी तुम्हाला विचारलं की तुमचा दौरा जो पुढचा आहे तो आता होणार नाही मराठवाडा विदर्भाचा? हा, नाही ते कारण एवढं मोठं विदर्भ, ते पण रेट आहे ना, मराठवाडा पण, आणि तब्येत आता आज सकाळी सुद्धा सलाईन लावल्या होत्या, त्यामुळे मला ते सहन होणार नाही. आणि मराठा समाजाचे फोन पण आले, आता त्यांचे पण फोन आले, हरकत नाही म्हणे, तुम्ही आरामच करा, तुम्हाला 29ला उपोषण करायचं आहे, आम्ही करतो म्हणे तयारी सगळी. आम्ही तयारी करतो सगळी, तुम्ही येऊ नका, फक्त काळजी घ्या. ही निरोप पण आले सगळ्यांचे. का मी दौऱ्यात गेलो तरी आरक्षणच द्यायचं आहे, नाही गेलो तरी पण आरक्षण द्यायचं आहे. मी तिकडे गेलो तरी त्यांना अंतरवलीत येणंच आहे पुन्हा, तरी पण उलट त्यांना वेळ मिळाला. मी जाणार असतो तर त्यांचे आणखी 5-6 दिवस त्यात गुंतून पडले असते सगळे. ते मोकळे झाले गावोगावी जायला. आणि गावागावातले मराठी म्हणतात की आम्ही आमच्या गावानी नाही कुणी आलं तरी बैठका घेतो, शहरात घेतो, जिल्ह्यातही घेतो म्हणे. शेवटचा प्रश्न विचारतो, तुम्ही ते बावनकुळेचं तुमचं मिटलं ना, तर तुम्ही म्हणले की मी काही सुद्धा बोलणार नाही तर नाही, व्यंग करणार नाही त्यांच्यावर, तिला रडायला लागलं. त्या दिवशी मी ते प्रेसला होतो ना, समोरच होते माझ्या. मग रडायची वेळच आली नसते ना, कशाला गरीबाच्या लेकरात वाटलं करायचं? आमचे लेकर किती रडले. पण तुम्ही त्यांच्या शारीरिक व्यंगाबद्दल बोलला, आणि आमचं शरीरच व्हायला नाही गेलं. मग त्यांची मुलगी, त्यांची आई, आम्ही शरीरातून रडतो, दुसरीकडून रडतो काय? मग आमच्या शरीरातूनच डोळ्यातून त्यातून पाणी आलं ना, आगाग झाल्या ना पोरांच्या. आता आपल्या नोकरी जाईल का काय, आपलं शिक्षण जाईल का काय? आमच्या लेकरं बाळ रडायला लावले तेव्हा. आमच्या आई बहिणीचे नाही का डोळ्यात पाणी आलं? तुमच्या शरीराबद्दल तुम्हाला इतकं वाईट वाटलं तर आमचं शरीरच उद्ध्वस्त करून टाकलं ना तुम्ही, सगळं जीवनच. त्याचं काय?
ते कधी? सुट्टी नाही देणार मी. 28 ऑगस्टपर्यंत नीट नाही केलं त्यांना सुट्टी नाही देणार. पण तुम्हाला एक असं नाही वाटत की मधल्या काळात काही लोकांनी मराठा समाजाच्या मुलीबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली, तुमच्याही बद्दल असे आरोप असतात की तुम्ही अशाच पद्धतीच्या भाषा. माझा प्रश्न वेगळा आहे, ह्या सगळ्या आंदोलनामध्ये ह्या गोष्टीमुळे सामाजिक सौहार्द बिघडत नाही का आपलं? आता काय असतं, हम्म, फरक असतो आता ज्याच्या त्याच्या. हम्म, मी नेत्यांना बोललो आहे, नेत्यांना बोललो. मी कोणत्याही जाती धर्माच्या आई बहिणीला बोललो नाही ना. मी म्हणलो का कोणाच्या आई दुसऱ्याच्या घरात घुसली? हम्म. तुम्ही असं बोलणार, माफी मागणार, हां तुमच्या बापाची सुट्टी असते होय तुम्हाला, तुम्ही काही पण बोलणार. आम्ही बोललो का? हम्म. ही चालता बोलताय, तुम्ही सुद्धा गाडीत बसलं तरी चालता बोलता म्हणू शकता, आई आईला खाली उतरणार आहे त्या आईला. हे साहजिक आहे. नाही पण आता पण 10 लाख रुपये देऊन मी मारेन आणि हे बरं आहे का? नाही नाही, ते नाही मला माहीत. मी हे तुमच्या प्रश्नावरच बोलतोय फक्त. हं. मी असं कोणाच्या जातीच्या म्हणलो का, ह्या जातीच्या इकडं घुसल्या तिकडं घुसल्या, नेत्याला सोडतच नाही मी, सोडणार बी नाही. हम्म. कशामुळे सोडणार? तुम्ही काय पण बोला, कायच ते आता पायदेशीवर असतं, ते वड्या वगळीचं काय असतं ते, ठीक. पायदेशीत हे असतं. त्याला काय करू शकत नाही. त्याला काय, आम्ही कोणत्याच लेकी बाळीला दुखवलं नाही हम्म. कधीच. आम्ही पण मराठी आहेत, फक्त मराठ्यांना बदलावं लागतं, पर्याय नाही. ते चुकले तरी त्यांचे लोक म्हणतात नाही चुकला, खून केला तरी म्हणतात नाही खून केला. थोडं मराठ्यांना बदलावं लागत. लय हरिश्चंद्राच्या अवलादीसारखं आपल्याला बी लय सत्य वागून नाही चालणार. मग काय करायचं? नाही नाही, आता जसेल तसं वागावं लागेल. चूक केलं मराठ्याच्या पोरांनी, नाही केले तरी तुम्ही म्हणता केले. आता बदलावं लागेल त्यांचे. बघा थोबड पुढची चुका करून ते जर केले म्हणजे आपल्या मराठ्यांनी शिका ना. आता मराठ्यांना साथ द्यायची. चूक केली तरी बी नाही केली म्हणजे जाय तिकडे, चल तुम्ही वागायचं बदला तो आम्ही बदलितो. आम्ही काय ठेका घेतला का एकट्यानेच? जशाच तसं कमवून नाही. तुम्ही खून करून नाही म्हणता केली. तुम्ही घाण इकडे बोलून तुम्ही जर म्हणायला लागलात, समर्थन करायला लागलात तर मोर्चे काढायला लागलात लेकी बाळीबद्दल बोलून, आम्ही चकट्याने तेवढं स्वच्छ वागायचं काय? बंद आहे, काही गरज नाही मराठीने बिधून पुढे वागायची गरज नाही, कोणाची दया माया करायची. तसं वागायला तेव्हा हे ठेप्याला येणार आहेत. हे असे ठेप्याला येत नाहीत. आता आपलं बी चुकला तरी काय नाही चुकला म्हणायचं, काय नाही फरक पडत. तुम्हीच बदलत नाही तर आम्ही का बदलायचं? तुम्ही कुंकड वाफ फाडणार आणि आम्ही मोकळं सोडणार का? आम्ही कडच जिरणार तुम्हाला वाफ आली. होऊन दी काय व्हायची होऊन दी. तुम्ही पण शिवेगाळ्यामध्ये केलीच होती. तुम्हाला ज्यावेळेला उपोषण माया वाटा जाणारालाच ना, माया वाटा जाणाराच ना. आधी गेलो का नाही, आंतरवालीचे 29 ऑगस्ट 2023ला शांततेत बसलोय. तुम्ही आम्हाला धोपटेनार. बाया भाईने आमच्या किंग काळत्यात खाली रक्तात थारवल्यात. बोलणार नाही काय? तुम्ही नाही बोलणार का? आता तुमच्या तैला जर एखाद्याने चापट मारले म्हणलं 1 मिनिटात तुम्ही उठता, मी बी उठवून तुम्ही सांगा. तुम्ही इथं दस्त्याने छातीवर पाय देऊन दस्त्याने हाणा लागलात बंदुकीचे, बोलणार नाही का? ते व्यवले नेऊन इकडं घाण पाय तोडीन हात तोडीन घाण कोण बोलला आधी? मग मी बोललोय. आधी नाही, आधी एक्काला बोललेलं नाही, नेत्याला सुद्धा मी. तुम्ही सुरुवात केली आणि मग मी बी सुरू केलंय. कशामुळे सोडील? जशाल तसंच उत्तर देणार. ठीक आहे, कसं सोडील? मी थांबतो इथे, कारण ह्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती ही दुसरी सलग मुलाखत आहे. मला ह्या आंदोलनामध्ये असं दिसतंय की त्यांचं जे म्हणणं आहे, जे काही आश्वासनं सरकारनं दिली होती त्याची खरोखरच पूर्तता झाली का? झाली नसेल तर पाटील म्हणतात त्याप्रमाणे आता तुम्ही कुठली कागदपत्र घेऊन येणार आहात? आणि यांच्या म्हणण्याप्रमाणे त्या खरोखर 58 लाख नोंदी आहेत का? असतील तर त्या महाराष्ट्रासमोर एकदा कधीतरी येणं गरजेचंच आहे, कारण फारच कन्फ्युजन आहे त्याच्यामध्ये की ते विदर्भातले आहेत की नाही. पाटलांचं मत आहे की ते विदर्भातल्या कुणबीच्या शिवाय नंबर 2ला पश्चिम महाराष्ट्र आहे त्या नोंदीत. त्या सगळ्या नवीन नोंद आहेत. त्यामुळे अनेकांच्या प्रश्नाची उकल होईल. थांबूया आपण इथे.